जे काम आहे हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। आज जी आमची ज्या पद्धतीने मी उल्लेख केला की वाड्या वस्ती तांड्यावरची जी मुलं आहेत, ज्या लोकांना या क्षेत्रामध्ये पुढे यायचं आहे, या लोकांसाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे आणि वेळ आपण वाया नाही घालवला पाहिजे। म्हणून कॉलेज चालू नसताना, फॅकल्टी अवेलेबल नसताना तरी देखील नॅशनल लेवलची जागवर फर्स्ट आपण मूव्हमेंट कॉम्पिटिशन त्या ठिकाणी घेतली, ज्या आजपर्यंत या देशाच्या इतिहासामध्ये कुणी त्या ठिकाणी करू शकलं नाही। मला सांगताना आनंद वाटतो या कार्यक्रमासाठी म्हणून महाराष्ट्राच्या विविध भागामधून लोक आली, अमरावतीची टीम आली, मुंबईची लोक आली आणि एवढंच नाही आंध्र प्रदेश मधून सुद्धा या मूव्हमेंट कॉम्पिटिशन साठी लोक त्या ठिकाणी उपस्थित झाली। आणि हे पहिलं वर्ष, त्या सगळ्यात पहिल्या वर्षामध्ये हा कार्यक्रम घेणं हे आमच्यासाठी नवीन होतं, कारण या शिक्षण संस्थेमध्ये वर्षभर आमचं तर वाक्यच आहे, बलबुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण, एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ, इंटेलेक्ट अँड विजडम। आमचे विद्यार्थी नुसतेच बलवान आणि बलशाली नाही तर ते बुद्धिमान झाले पाहिजेत, आणि नुसतेच बुद्धिमान नाही तर ते सद्विचारी झाले पाहिजेत। म्हणून या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर जवळपास 40-50 कार्यक्रम, परंतु ना भूतो न भविष्यती जी कोणत्याही शिक्षण संस्थेने काम केलं नाही ते करण्याची ओळख ही जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संपूर्ण भारत ज्याला जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला ओळखतो ते म्हणजे जे पुण्याकडे होत नाही ते आपल्याकडे होतं। आणि आपण त्याचा निर्णय घेतला की ही जी मूव्हमेंट कॉम्पिटिशन आहे ही इंग्लिश मध्ये, मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची। आणि माझ्यासारख्या एका कायद्याच्या अभ्यासकाला इतक्या लहान वयामध्ये तुम्ही इतका मोठा सन्मान दिलेला आहे, त्यामुळे मी आज ऍक्च्युली भारावून गेलेलो। त्याच्यामुळे तर वकिलांचा हा पिंड नाही लोकांसमोर बोलण्याचा, आम्ही बोलताना आमच्या समोर फक्त एकच व्यक्ती असतो। या लॉ कॉलेजचं हे पहिलं वर्ष आहे। लॉ कॉलेजला भारतामध्ये आज रोजी किती मागणी आहे मला एकच सांगतो की लॉ करण्यासाठी मगाशी एक ईव्ही क्लिप वरती मी बघितलं, जोपर्यंत सूर्य आहे, जोपर्यंत पृथ्वी आहे, जोपर्यंत मानवजात आहे अस्तित्वात, तोपर्यंत आपल्याला वकिलांची गरज लागणार आहे। त्यामुळे या लॉ क्षेत्राकडे खूप चांगल्या पद्धतीने सर काम करत आहेत, एक विजन आहे त्यांच्याकडं। आणि ह्या संस्थेची जर तुम्ही ग्रोथ बघितली तर तुमचं असं लक्षात येईल की आज अतिशय मोठ्या प्रमाणावर संस्थेच्या माध्यमातून काम चाललेलं आहे। मी यापुढे जाऊन असं म्हणेन की आज जाधव इन्स्टिट्यूट ही एक संस्था आहे, पण भविष्यात नाही तर खूप लवकरच एका विद्यापीठामध्ये त्याचं रूपांतर व्हावं। मी सरांना रिक्वेस्ट केली की सर प्रायव्हेट युनिव्हर्सिटी काढू नका, सेक्शन 3 ची तुम्ही डीम युनिव्हर्सिटी काढा, कारण त्याचे जास्त बेनिफिट असतात आणि भविष्यात खूप लवकर हे स्वरूपाला येईल याची मला खात्री आहे। आणि माझा जो आज सन्मान सरांनी केला, शार्दूल सरांनी केला, त्याबद्दल मी संस्थेचा अत्यंत आभारी आहे। मी काम करत आहे, भविष्यातही करत राहील, फक्त मी एकच आश्वासन सरांना देईल की सर यानंतर भविष्यामध्ये संस्थेशी संबंधित कुठलीही जर गोष्ट असेल तर मी कायम तुमच्याबरोबर असेल आणि पुढील कुठल्याही आपल्या प्रवासामध्ये माझी जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज लागेल तेव्हा मी तुमच्याबरोबर नक्कीच असेल। आणि जे काही काम आपण हाती घ्याल ते काम पूर्ण करण्यासाठी पूर्ण होईपर्यंत मी तुमच्याबरोबर नक्कीच असेल। या मूव्हमेंटच्या माध्यमातून ज्याला आपण फर्स्ट नॅशनल लेवल जाधव मूव्हमेंट कॉम्पिटिशन म्हणतो, यासाठी जी विनिंग टीम आहे, आय कॉंग्रॅच्युलेट देम फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट। त्याचबरोबर जे पार्टिसिपेट झाले त्यांचंही मी अभिनंदन करतो। जस्ट रीड रीड अँड रीड, रीड रीड अँड रीड, ओपन युअर आईज, open your eyes, open your eyes, see, here. You have no time. एवढा लॉचा आगाध अभ्यास आहे, लॉचं एवढं क्षेत्र मोठं आहे। लॉचंच काय, कोणतेही क्षेत्र आहे, कॉमर्स असेल, BA असेल, कोणतेही असेल, आपल्याला वेळ नाही आणि या काळात मुळीच वेळ नाही। ट्रेन युअर ब्रेन, तुमच्या डोक्याला इन्स्ट्रक्शन द्या, असं चालणार नाही। असं आहे जाधव ग्रुप सरांचं एवढा अवाढव्य एम्पायर त्यांनी उभं केलेलं आहे आणि ते एम्पायर उभं केलं आहे नुसतं पंचतारांकित नाही आहे। ते एम्पायर सर्व समाजातील थरातील व्यक्ती करताय, समाजाकरताय, लोकांकरताय, हे महत्त्वाचं आहे। आणि ते एम्पायर करण्यामागे त्यांची टीचिंग आणि प्रीचिंग आणि प्रॅक्टिस एकच आहे। दोन्हीमध्ये जेव्हा अंतर कमी होतं तेव्हा आपली प्रगती होते आणि लोक आपल्याला फॉलो करतात। मित्र, आपल्या मूव्हमेंटमध्ये आलेल्या सर्व पार्टिसिपंटचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो पुढील भावी आयुष्याकरता। आय कॉंग्रॅच्युलेट ऑल ऑफ देम, आय विश देम ऑल द बेस्ट। आणि जे अयशस्वी अलिजिबल झाले त्यांचे अभिनंदन करतो, बिकॉज फेल्युअर विल डेफिनेटली कम वन डे विथ सक्सेस, डोंट वरी।
सक्सेस काय आहे सरांनी तुम्हाला सांगितलं, पण सक्सेस म्हणजे पैसा जमा करणे डेफिनेटली नॉट. सक्सेस म्हणजे खूप छान घर असणे डेफिनेटली नॉट. खूप छान घर आहे, बायको दररोज भांडते, काही पॉईंट नाही. खूप छान जेवण आहे, आपल्याला सगळं गोडधोड आहे, पण आपल्याला पचत नाही, रात्री झोप नाही, नो सक्सेस, नो प्रॉब्लेम. व्हॉट इज सक्सेस? आपल्याला सक्सेस खरोखरच पाहिजे असेल तर आपण त्या सक्सेसचा शोध घेतला पाहिजे. हाऊ टू अचीव सक्सेस. 2-4 गोष्टी मी मुलांना शेअर करू इच्छितो. सक्सेस आपल्याला हवा असेल तर मित्रांनो आपल्याला खूप हार्डवर्क करावं लागेल, स्टडी करावं लागेल. देर इज नो सबस्टिट्यूट